तर चला सगळ्यांना धन्यवाद. आणि आता अर्चना मॅडम आपले मनोगत सांगतायत, तर तुम्ही जे जे जॉईन केलेले आहेत तर त्या सगळ्यांचे धन्यवाद. कारण एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे की तुम्हाला सांगण्याची. तर तुम्ही पण व्यक्त व्हावं, कार्यक्रमांबद्दल बोलावं, स्वतःबद्दल थोडक्यात माहिती द्यावी की शिक्षण काय आहे, काय तुम्ही आतापर्यंत केलं, आणि एकंदर कार्यक्रमांचा डिसेंबर पासून, आधीचे नाही आपल्याला घ्यायचे, तर डिसेंबर पासून कार्यक्रमांचा काय फायदा झाला, महत्वाचं त्यातून काय शिकायला मिळालं, महत्वाचं आपल्या डिसेंबर पासूनच्या कार्यक्रमांमधून काय शिकायला मिळालं, तुम्ही आयुष्यात कसा बदल केला त्याचा, हे जर कळलं आम्हाला, तर जे कार्यक्रम पॅसिव्हली अटेंड करतायत की नुसतं अटेंड करतायत पण कष्ट काही नाही, तर या कार्यक्रमातून तुम्ही स्वतःहून काय कष्ट घेतले, कार्यक्रमातून जे शिकले ते किती कष्ट घेतले, तर काय बदल झाले, काय फायदा झाला आणि तो का झाला, हे बोलायचं आहे. अर्चना मॅडम, करा सुरू तुम्ही. म्यूट करा, अनम्यूट करा, आवाज नाही येते, अनम्यूट करा ना. हा, नमस्कार. बोला. हा. रचना सुहास सोनसाळे, धाराशिव मध्ये असते. आम्ही 10वी नंतर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतली होती. आणि त्याच्यामध्ये मला ते अवघड गेल्यामुळे मी ते विषय देत देत पहिल्या वर्षाचे पार्लरचा कोर्स केला, ब्युटी पार्लरचा. आणि त्याच्यानंतर मला कलेचाच इंटरेस्ट असल्यामुळे मी म्हणजे आर्ट टीचरचा डिप्लोमा केला 2 वर्षाचा. आणि त्याच्यानंतर मग लग्नानंतर मी 2-3 वर्ष डीएड कॉलेजला पण ड्रॉइंग टीचर म्हणून जॉब केला होता. आणि त्याच्यानंतर मुली लहान असल्यामुळे मी काही नंतर करू शकले नाही ते कंटिन्यू. आणि त्याच्यानंतर मग मी मुली मोठ्या झाल्यावर त्यांनी स्वतःच मला म्हणाले की तुझं ब्युटी पार्लर झाले तर तू कर, तुला जे आवडायचं. म्हणून मग ब्युटी पार्लर पण मी 5-6 वर्ष सुरू केलं होतं, चालू ठेवलं होतं. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं की ते रेंटनी घेतलेलं रूम असल्यामुळे मी ते सगळं सामान घरी आणलं आणि मग घरीच मी ते कंटिन्यू केलं. परत ते काही कारणास्तव मी करू शकले नाही. आता फक्त मेकअपच्या ऑर्डर वगैरे घेते. आणि 2 वर्ष, 2-2.5 वर्ष झाले की मी आता विहंगमला जोडली गेलेली आहे. आपले विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन तर्फे जे कार्यक्रम होतात, ते सुरुवातीचा मी जो 21 दिवसाचा ध्यानाचा कार्यक्रम केला होता. त्याच्यानंतर माझा जो थायरॉइडचा प्रॉब्लेम होता तो खूप कमी झाला. आणि परत दुसऱ्यांदा जेव्हा मॅडमने तो क्लास घेतला त्याच्यानंतर तर माझे थायरॉइडचे लेवल खूप नॉर्मल आले. आणि त्याच्यानंतर मी सगळेच कार्यक्रम कंटिन्यू करत गेले. आणि आता डिसेंबर पासूनच्या कार्यक्रमापासून म्हटलं तर मॅडमने आपल्याला म्हणजे सोल साठी जे असतात ते 10 जणांचा ग्रुप करून, म्हणजे मी ज्यांना जोडले त्यांचा ग्रुप केला होता धाराशिव मधल्यांचा. आणि त्या सोलच्या ग्रुपमध्ये आपण एकमेकांना लो अँड लाईट स्प्रेड करून एकमेकांचे जे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह करण्यासाठी तो ग्रुप केला होता. तो एक ग्रुप हँडल करताना मला असं समजलं की फक्त 10 जणांसाठी करतोय तर किती आपण. मॅडम, काय झालं, नेटवर्क गेलं काय, नेटवर्क ऐकायला नाही येते, ऐकायला येत नाही, तुमचं नेटवर्क गेले का चेक करा. येते. हा, मी म्हटलं हा. सोल लवचा जो ग्रुप केला होता त्याच्यामध्ये दहा व्हिडिओ जणच बंद होते. करा, व्हिडिओ बंद करा, म्हणजे थोडस येईल चांगलं. हा, बोला. सोल लवचा जो ग्रुप केला होता त्याच्यामध्ये 10 जणच पार्टिसिपेंट होते. हम्म. तरी पण शंका निरसन करताना किंवा त्यांना मार्गदर्शन करताना जे मला प्रयत्न करावे लागले, त्याच्यावरून मला वाटलं की मंगल मॅडम कसं एवढे हँडल करत असतील. की ध्यानाचे पण ग्रुप आहेत, आपल्या सगळ्या कार्यक्रमाचे ग्रुप आहेत, आणि शिवाय जिल्ह्याचे एवढे ग्रुप आहेत, जवळजवळ 25 ते 30 ग्रुप असतील. ते तुम्ही किती ह्याच्याने हँडल करत असाल ह्याचं मला खूप आश्चर्य वाटलं. आणि किती तुम्ही ऊर्जापूर्वक सगळे कार्यक्रम घेतात आणि कशी एवढी एनर्जी तुमच्याकडे आहे याचं खरंच मला आश्चर्य वाटतं. त्याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून अगदी हृदयातून धन्यवाद. आणि सगळ्यांना तुम्ही कसे मार्गदर्शन करतात हे मला आश्चर्य वाटतंय खरंच. आणि आपल्या सगळ्या जे कार्यक्रम झाले आपल्या डिसेंबर महिन्यामध्ये सोल ग्रुप करून सगळ्यांना प्रेम प्रकाश पाठवला ना, त्याचा सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं, समाधानी वाटत होतं. आणि इतरांसाठी आपण काहीतरी करू शकतो या भावनेने मन अगदी तृप्त होत होतं. आणि सोल ग्रुपचे जे कोऑर्डिनेशन मी केलं
10 जणांना मी मार्गदर्शन केलं. तर हे करताना पण मला खूप छान अनुभव आला. सगळ्यांना इतके लवकर रिझल्ट आले. आणि पहाटेचं ते ध्यान असल्यामुळं त्याचं सगळ्यांना पहाटेची एनर्जी मिळत होती आणि त्याच्यामुळे सगळ्यांना लवकर रिझल्ट येत होते. त्याशिवाय ग्रुपची पण एनर्जी काम करत होती. त्यामुळे सगळ्यांना खूप खूप छान अनुभव आले. आणि आणि मी जे ध्यानापूर्वी होते ती अगदी साध्या साध्या गोष्टींचं मला खूप वाईट वाटायचं आणि रडू यायचं. मी खूप हळवी होते, सेन्सिटिव्ह होते. पण ध्यानानंतर मला समजलं की आपण कसं प्रत्येक गोष्टीला तोंड देऊ शकतो आणि कसं आपल्या व्यक्तिमत्वात विकास करू शकतो हे ध्यानामुळे मला समजलं. आणि मग मी आता कुठलाही प्रसंग समोर आला तरी मॅडम जॉईन व्हा. थिंकिंग करते. ऐकू येतंय का मॅडम? हा, येते येते, बोला. हा. हा. त्यामुळे आता कुठला जरी प्रसंग असला तरी मी पॉझिटिव्ह थिंकिंग करते आणि निगेटिव्ह अजिबात वाटून घेत नाही. आणि आपले जे पुस्तक विश्लेषणातून कार्यक्रम झाले त्याच्यातून अमृता मॅडम, डॉक्टर अमृता जोशी मॅडम यांनी इतके छान मार्गदर्शन केले की त्या वयाने आमच्यापेक्षा इतके लहान आहेत तरी पण त्या आम्हाला बोटाला धरून जसं एखाद्याला नेतात आणि सांगतात, मार्गदर्शन करतात, तसं अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत त्यांनी इतकं छान बद्दल माहिती दिली. आणि सोल लव पण कार्यक्रम त्यांनी खूप छान घेतला. त्याचा पण खूप खूप माझ्या मनावर परिणाम झाला. आणि दुसऱ्याकडून अपेक्षा न करता स्वतःबद्दल आपल्याला जे पाहिजे आहे, आपण जे शिकलो आहे ते इतरांना कसं शिकवायचे आणि त्यांना कसं मार्गदर्शन करायचं, स्वतःवर कसं प्रेम करायचं, हे मी इतरांना पण मार्गदर्शन करत असते. आणि एका नवीन युग परिवर्तनाला आपल्याला कसं सामोरं जायचं आहे याची पण त्यांनी त्यातून माहिती सांगितली. आणि आपल्या सोलला कनेक्ट कसं व्हायचं, आपल्या सोलच्या स्टारला कसं कनेक्ट करायचं हे पण त्यांनी खूप छान सांगितलं. आणि त्या दिशेनेच आमचे पण ध्यानातून प्रयत्न सुरू आहेत की आता आपल्याला कसं मुक्ती मिळेल याच दिशेने ध्यानाचे आपले प्रयत्न आमचे चालू आहेत. आणि इतरांना ध्यानाबद्दल सांगितल्यावर पण मला खूप आनंद होतो. आणि मी ज्यांना ज्यांना ध्यानाला जोडलंय त्यांना पण अतिशय फायदे खूप छान चांगले चांगले झालेले आहेत. ते पाहून पण माझ्या मनाला खूप आनंद होतो, एक अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं. आणि सोल ग्रुपचा जे जे कार्यक्रम झाले सगळ्यांनाच, त्या ग्रुपमध्ये सगळ्यांनाच फायदे झालेले आहेत. आणि एक ध्यानाला जोडल्यावर मी एक नवीन प्रकारचं जीवन जगत आहे असं मला जाणवते खरंच. आणि जर ध्यानाला जोडले गेले नसते तर मी खरंच डिप्रेशन मध्ये गेले असते असं मला वाटतं. ध्यानामुळे मी खूप कॉन्फिडेंटली आता सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊ शकते. आणि प्रत्येक माझे जे आधीचे अनुभव आहेत ते मी आधीच्या व्हिडिओमधून सांगितलेलेच आहेत. पण आता मला तर वाटते की मी अ, आता खूप बदलली आहे. आणि मला व्यक्त होता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, मी खूप अबोल होते, कोणाशी जास्त बोलत नव्हते. पण ध्यानामुळे मी व्यक्त व्हायला शिकले. आणि समोरच्या व्यक्तीकडे पण मी सोल म्हणून आता पाहत आहे. अगोदर अगोदर असं वाटायचं की समोरची व्यक्ती एवढी म्हणजे मोठी आहे तर तिला समजून घ्यायला काय हरकत आहे, तिने समजून घेतलं पाहिजे असं मला वाटायचं. पण जेव्हा अमृता मॅडम यांनी सोल प्रोग्राम घेऊन सांगितलं की समोरच्या व्यक्तीला आपण वयानुसार न जज करता त्याला सोल म्हणून पाहिलं तर सगळ्याच प्रकारचे आपले टेन्शन आणि बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ज्या निगेटिव्ह आहेत त्या आपल्या मनातल्या निघून जातात. असं आता त्या त्या दृष्टिकोनातूनच मी आता प्रयत्न करत आहे. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या सोबत जी आहे ती सोल पर्पजच घेऊन आलेली आहे हे मला त्या कार्यक्रमातून कळालं. आणि कुठलीही व्यक्ती आपल्याला मागे खेचण्यासाठी नाही तर पुढे घेऊन जाण्यासाठीच आलेली असते. त्यामुळे त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातूनच पाहायचं हे मी समजले त्या कार्यक्रमातून. मला खूप छान व्यवस्थित त्यातून शिकायला मिळालं. आणि तसंच मला इतरांसाठी काहीतरी पहिल्यापासूनच करावं असं वाटायचं. पण एक योग्य दिशा मला मिळत नव्हती की आपण नक्की काय करावं. पण जेव्हापासून मी विहंगाच्या कार्यक्रमाला जोडले गेले की त्या ध्यानामुळे काय काय प्रोग्राम घेऊन आपले काय काय बदल होतात हे मी स्वतःचा बदल पाहिला. की माझ्या थायरॉइडच्या अगोदर खूप मला शारीरिक प्रॉब्लेम होते, ते मी अगोदर सांगितलेच आहे व्हिडिओमधून. मला शारीरिक प्रॉब्लेम होते ते माझे सगळे कमी झाले. ते पाहून मी इतरांना पण ध्यानाला जोडलं आणि त्यांना पण बरेच फायदे झाले. जसं की माझी एक आता आपल्या ध्यानाला जोडलेली माझी मैत्रीण आहे बेंगलोरची, सविता धर्माधिकारी. ते स्वतः इतके शारीरिक प्रॉब्लेम मध्ये असताना तिला पण बरेच प्रॉब्लेम तरी सुद्धा तिने आमचीच एक वर्गमैत्रीण होती सुकन्या दिसंडीकर. तिचं आता ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं त्याच्यासाठी आम्ही दोघींनी तिला लव अँड लाईट स्प्रेड करून ध्यानातून तिला प्रेमप्रकाश पाठवला. तर ते डॉक्टर म्हणले होते की ऑपरेशन नंतर क्रिटिकल कंडिशन आहे, तिला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल. पण आम्ही खूप प्रयत्नपूर्वक तिने पण सविताने पण ध्यान केलं, तिने मला सांगितलं त्यामुळे मी पण करू शकले. आणि ती आता मग
जनरल वॉर्डमध्येच आहे, तिला काही व्हेंटिलेटरची गरज पडली नाही. त्यामुळे ब्रह्मांडी ऊर्जेचे पण खूप खूप धन्यवाद. आणि हे जे काही टेक्निक आपण शिकलो मंगल मॅडम कडून, त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि मंगल मॅडम पण मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेशन या कार्यक्रमातून सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला इंटेन्शन असते, हे मला पटले. इतरांसाठी आणि पृथ्वी मातेसाठी जेवढे आपण काम करू तेवढे आपण पुढे जाणार आहोत, लवकर जाणार आहोत. त्याप्रमाणेच मी पण प्रयत्न करते आहे ध्यानातून. आणि आपल्या जन्मोजन्म जे विचार आहेत आणि संस्कार आहेत, ते जुने पॅटर्न्स पण मी बदलले आहेत. कारण जवळजवळ 27 वर्ष झाले मी लग्न झाल्यापासून अ, लक्ष्मी मातेचं जे व्रत करत होते मार्गशीर्ष महिन्याचं, ते मी पूजा वगैरे मांडून मला खूप प्रसन्न वाटायचं. पण आता आपले पॅटर्न्स बदलायचे आणि देवी ध्यानामुळे देवी गुण आपल्यातच उतरून आपल्याला देवी समजून पूजायचे आहे, हे ठरवून मी यावर्षी मानस पूजा केली. आणि ती देवीचा उपवास न करता, महालक्ष्मीचा उपवास पूजा न मांडता मी मानस पूजा करून आपल्यातच देवी तत्व विकसित करायचे आहेत आणि ते आपल्यामध्ये भिनवायचे आहेत, हे मला मनोमन समजलं. आणि असेन्शन साठी पण आपल्याला ध्यान करायचं आहे. इतरांसाठी जेव्हा आपण करू तेव्हाच आपल्याला मिळणार आहे, हेही मला समजले. आणि निसर्गाच्या सानिध्यात पण जाऊन आपल्याला किती आनंद होतो हे पण आपल्याला या कार्यक्रमातून समजलं. त्यामुळे माझ्या पण आजूबाजूला पण जे झाड आहेत त्यांना पण मी लव अँड लाईट स्प्रेड करते. आणि माझ्या आमच्या इथले जे कुंड्यातले रोप आहेत त्यांना मी फुलवाळते. त्याच्यामुळे त्याला पण खूप छान फुलं येतात. जास्वंदीला पण खूप फुलं आली. आणि आमच्याकडे पारिजातकाचं झाड आहे त्याला पण मी फुलवाळते, प्रेमप्रकाश देते, त्याचे धन्यवाद मानते, त्याला मिठी मारते. आणि खूप छान तू आम्हाला फुलं भरपूर देत आहेस त्याबद्दल धन्यवाद असं म्हणतो. तर भरपूर भरपूर फुलं येत आहेत. आणि निसर्गाच्या सानिध्यात गेल्यामुळे पण एक वेगळाच आनंद मिळतो, हे पण मला आता कळायला लागलं. नाही तर अगोदर मला हे काहीच माहिती नव्हतं. ध्यानाला जोडल्यापासून फक्त ध्यानच नाही तर इतरही कितीतरी गोष्टी, म्हणजे जसं मॅडमचं ब्रीद वाक्य आहे की सोल लेवलवर जाऊन सगळं आपल्याला करायचं आहे, ते सगळं मला असं समजलं. म्हणजे फक्त ध्यानच नाही तर इतरही आपलं पूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल आणि पूर्ण कसं आपण परिपूर्ण होऊ यासाठी मॅडम सतत मार्गदर्शन करत असतात. त्याबद्दल मॅडमचे धन्यवाद. आणि आपले जे मॅडमला जोडले गेलेले आहेत ते पण कितीतरी खूप खूप म्हणजे उच्च प्रतीच्या शिक्षण घेतलेल्या ज्या आहेत, त्यामध्ये डॉक्टर सुलक्ष म्हणजे आपल्या सुलक्षणा धावडीकर मॅडम आणि डॉक्टर अमृता जोशी मॅडम, सुजाता मॅडम आणि अनुजा मॅडम यांचे मी माझ्यापेक्षा लहान असून पण असं वाटतं की ते आपल्याला किती मोलाचं मार्गदर्शन करत आहेत. आणि किती मोठ्या व्यक्तींसारखं ते अगदी छान समजावून सांगतात. त्यांच्या पुढे आपण खरंच नतमस्तक व्हावं असं मला वाटतं. खूप छान छान मार्गदर्शन करतात. आणि या अगोदर मी जेव्हा लव्ह अँड लाईट स्प्रेड करायचं तेव्हा आहे ना आवर्जून गर्दीच्या ठिकाणी जायचे की जास्तीत जास्त लोकांना आपण लव्ह लाईट स्प्रेड करावं, असं माझा उद्देश होता. तर तिथे तिथे मेळावा आहे, कुठला कार्यक्रम आहे, मी कधी जात नसायचे. पण लव्ह अँड लाईट स्प्रेड करण्यासाठी मी आवर्जून जात होते. आणि सगळ्यांना लव्ह लाईट स्प्रेड करून तिथे ध्यान करून सगळ्यांना लव्ह लाईट स्प्रेड केल्यानंतर मला खूप आनंद व्हायचा. पण आता आपल्याला जसं मॅडमने सांगितलं की आता गर्दीच्या ठिकाणी जायचं नाहीये आपली ऊर्जा बाधित ठेवण्यासाठी, तर मी आवर्जून आता टाळलं. हळदी कुंकाचा कार्यक्रमाला पण कुठे गेले नाही आता आपल्या, आणि मी पण ठेवलं नाही. आणि आमच्या इथे धाराशिव मध्ये एक मोठ्या प्रमाणात स्पर्धा ठेवली होती की साडी वॉकेथॉन म्हणून. ह्याच्यामध्ये जवळ 5,000 स्त्रिया जॉईन झाल्या होत्या. आणि मला मैत्रिणीचे फोन येत होते की ये ना ग उद्या, ये ना ग उद्या तू. पण मी गेलेच नाही. खूप मनोमन टाळलं मी, कारण की आपल्या जसं मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला त्या मार्गावर जायचं आहे. आणि योग्य ती आपल्याला आध्यात्मिक प्रगती उत्तरोत्तर करून घ्यायची आहे, त्या दिशेनेच आपण प्रयत्न करायचे आहे. तर मला सगळ्यांना विनंती आहे की आपण जे जे ह्या ध्यानाला जोडलो आहोत, म्हणजे एखादा परिसस्पर्श जसा व्हावा लोखंडाचं जसं सोनं होतं तसं या विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशन संस्थेला आपण जर जोडलं तर मानवाचा महामानव व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आणि आपली आध्यात्मिक उन्नती नक्कीच होणार आहे, हे मला मनोमन वाटतं. आणि मी एक कविताही केली होती की ध्यानरूपी परिसस्पर्श म्हणून. तर ध्यानरूपी परिसस्पर्शाने पाषाणाचे मी सुवर्ण व्हावे, सुवर्णापदी मी उजळून निघाले. आणि परिणामी मॅडम व्हिडिओ सुमित्रा सुरू करून बघा बरं, जरा नेटवर्क आलंय का? कविता वाचताना तरी व्हिडिओ येईल. हा, हा बोला. हा मी लोच दाखवती तुमची येते काय? बँडविड्थ, बँडविड्थ लोच दाखवती, पण ठीक आहे बोला. बघू तरी कसं येते, बोला. ध्यानरूपी नाही. ध्यानरूपी हा, परिसस्पर्श मी नाव दिले. हा, नाही येते, येते. बंद करा व्हिडिओ, बंद करा. हा, हा बोला. ध्यानरूपी परिसस्पर्शाने पाषाणाचे मी सुवर्ण झाले, हम्म. सुवर्णासम उजळून निघाले.
फिनिक्सासम मी राखेतून पुन्हा नव्याने जन्मले. नव्या जन्माने मी बहरून गेले, इतरांनाही बहरवले. त्यांचे मी बहरणे पाहून मी हर्षित झाले. हर्ष असा जो मी कधी न अनुभवला, शांतता अनुतुप्ती जी कधी न अनुभवली, ती आता मनशांती झाली. हेच हवे होते मजला, पण मार्ग ठाऊक नव्हता. मंगल मॅडम अ, रूपी मार्गदर्शक मिळून हा मार्ग मला गवसला आणि जन्म धन्य झाला, जन्म सार्थक झाला. धन्यवाद. खूप खूप छान मॅडम, खूपच मस्त कविता झालीये. खूपच धन्यवाद. तर इतकं सुंदर वाटलं. कविता तुम्ही केली आहे म्हणजे पहिलीच कविता का आधी पण केल्यात कविता? सगळ्यात पहिल्यांदा आपला 21 दिवसाचा कार्यक्रम झाला होता तेव्हा ती मंगलमय कविता केली होती. हा. हो हो हो. छान. आता ही कविता मॅगझिनला पाठवा आपल्या फोटोसहित. तर खूप छान. मला एक सांगायचंय अर्चना मॅडमच्या निमित्ताने, तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवा. आता काही बोलायचं नाही तुम्हाला, मी बोलतीये. तर सर्वात महत्वाचं तुम्ही जे म्हटलात, पार्लर केलं, डान्स केला, त्या अनुषंगाने मला सांगायचं की ह्याला खूप महत्व आलेलं आहे आता आणि येणार आहे. आध्यात्मिकतेसाठीच क्रिएटिव्ह वर्क करणं फार गरजेचं आहे. कारण मी आता पिरामिडला येणाऱ्या आपल्या महाशिवरात्रीला विचारलं मेहंदी कोणाला येते का, आणि मग मेहंदी का, तर उगच आपलं सेलिब्रेशन वगैरे असं नाही. तर आता आपली ध्यानाने ऊर्जा वाढते आणि पिरामिडमध्ये अजून ऊर्जा वाढते, तर ते मेहंदी ऍब्सॉर्ब करेल हिट म्हणून. आणि क्रिएटिव्हिटीला फार महत्व आलंय. मग शिबिरात सुद्धा मी सगळ्यांना सांगितलंय, पेंटिंग घेऊन या, भरतकाम घेऊन या, लोकर काम घेऊन या, रांगोळी काढा. तुम्ही रांगोळीचा कोर्स पण घेतला होता. रांगोळी काढा. पेंटिंग तर काढलेच मागच्या शिबिराला. तर हे सगळं घेऊन बोलवलंय शिबिराला, कारण क्रिएटिव्ह वर्क करणं इतकं महत्वाचं झालंय. कारण ते उच्च प्रतीचं ध्यान होणार आहे. ज्या वेळेला आजूबाजूला कोणी नाही, गोंगाट नाही, तुम्ही फोकस करताय तुमच्या पेंटिंगवर म्हणा, रांगोळी काढताना म्हणा, ते उत्कृष्ट ध्यान तर होणारच आहे. पण आपलं जे स्वाधिष्ठान चक्र आहे त्याच्यात रिलेटेड हे क्रिएटिव्हिटी वर्क आहे. आणि स्वाधिष्ठानात बरेच जण अडकलेत, मुलाधारात बरेच जण अडकलेत. तर ह्या अडकलेल्या स्वाधिष्ठान चक्राला खुलं करायचंय, ओपन करायचंय, बॅलन्स करायचंय. तर हे क्रिएटिव्ह वर्क महत्वाचं आहे. त्यामुळे मी सांगते की क्रिएटिव्हिटीला फार महत्व आलेलं आहे. अजूनही खूप येणार आहे. पुढे पुढे जसे दिवस जातील तर ते क्रिएटिव्ह वर्क तुम्ही परत सुरू करा आणि मग्नपणे त्यात वेळ घालवा. आणि तुम्ही सांगितलं कार्यक्रमात गेला नाही, खूपच छान. पण प्रत्येक वेळेला असा विचार नाही करायचा. तिथे तुम्ही लव्ह लाईट द्यायचं म्हणून सुद्धा जाऊ शकला असता आणि पटकन येऊ शकला असता. मी क्वचित असं करते, क्वचितच जाते, आले तरी पटकन येते. तर हा आपल्याला मार्ग निवडता येईल, पण न जाणे केव्हाही उत्तम. कारण आपल्याला आता आपल्याला इन्व्हॉल्व व्हायचंय, फोकस व्हायचंय. तर तुमचं खूप खूप अभिनंदन. कपड्याचं सुद्धा आचार्यजींचं सेशन झाल्यावर तुम्ही कपडे केले कमी, दिवाळीला घेतले नाही, हे सुद्धा खूप विशेष वाटलं तुमचं मला. तर खूपच छान. आणि आता ह्याच्यात कोऑर्डिनेशन सोलोचं बद्दल सांगितलं, तर मॅडम सगळ्यांना सांगू इच्छिते, जे पहिले कोऑर्डिनेटर आहेत त्यातल्या उरल्यात फक्त सुलक्षणा मॅडम आणि अर्चना सोनसळे मॅडम. तर एक 8 कोऑर्डिनेटर होते आणि मॅडमनी खूप चांगलं काम केले. अर्चना मॅडमनी, सुलक्षणा मॅडमनी लोकांना जोडलेलं आहे. जेव्हा जेव्हा संधी येते त्या लोकांना जोडतात, मार्गदर्शन करतात. असं आधीच्या कोऑर्डिनेटर पैकी बऱ्याच जणांनी केलेलं नाही आणि त्यांनी जोडलं ते सगळे ग्रुप स्वतःमध्ये जॉईन पण करून घेतले. पण या दोघी अतिशय ह्यांनी काम करतायत, ऑनेस्टली काम करतायत. तर अर्चना मॅडम, तुम्ही जे सोल्लव बद्दल बोललात, तर त्या अनुषंगाने मॅडमनी सगळ्यात चांगलं सोल्लवचं काम केलेलं आहे. कारण दोन्ही बाजू मी बघते, जे मेंबर्स होते त्यांनाही मी विचारत होते, तर मॅडमनी पदोपदी मोटिवेशन दिलंय त्यांना, हे पाठवून, मेसेज पाठवून. तर ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मॅडमना मी किती अवघड काम करते हे लक्षातही आलं. इतकं सोपं नाहीये पर्सनल मेसेज, पर्सनल वैयक्तिक लक्ष ठेवणं. म्हणून तर तो पण एक उद्देश होता की 10 जणींचं तुम्ही काम करा, कसं होतंय बघा. एकमेकांना पुढे घेऊन जायची संधी सोडायची नाहीये. आणि आता या मनोगताचं सुद्धा तेच वैशिष्ट्य आहे की तुमच्यामुळे इतरांनी मोटिवेट व्हावं, की ह्यांना जर हे बदल करता आले तर मला का नाही करता आले. तर हे महत्वाचं मनोगताचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि मॅडमनी
खूप छान पद्धतीने सांगितलं. तर कोऑर्डिनेशन आणि सोलो मध्ये जे काय घडलं ते करत आहेत. जसं आपलं सविता धर्माधिकारी मॅडमच्या बरोबर यांची वर्गमैत्रिणी, तर हे एक सगळ्यांनी उदाहरण घेता येईल की आपले 10वीचे क्लासमेट्स आहेत, त्यांना सांगता येईल, त्यांना जोडता येईल. आणि त्यांचे जर आता प्रापंचिक काही प्रश्न असतील तर तुम्ही सगळं सांगा. जोडण्यापेक्षाही मी तर म्हणते तुम्ही त्यांना सगळं सांगा, बदलायला लावा या विचार पद्धती. आणि मग जर रस असेल तर मग जॉईन करून घ्या. कारण नुसतं जॉईन करणारे खूप आहेत, पण मग बाकीची काहीच माहिती देत नाहीत. लिंक नाही, नंबर घ्या किंवा काय नंबर लिहिणं, ह्या सगळ्या माहिती अर्चना मॅडम वेळोवेळी दिलेल्या आहेत. की ह्यामुळं धाराशिवचे बरेच लोक जॉईन झालेले आहेत एकमेकांमुळे वगैरे सुद्धा. तर हे खूपच छान मॅडम, तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि असंच तुम्ही कामगिरी करत राहावी विहंगमसाठी. हे मी तुम्हाला एक माझं मनोगत व्यक्त करते. आणि तुम्ही ती करालच. सगळ्यांची नावं घेतली तुम्ही, सगळ्यांना ग्रॅटिट्यूड दिलं, जे जे काही शिकवलंय ते ते सगळं इथे दाखवलं. तर खूप तुमचे धन्यवाद. खूप धन्यवाद.